आज आपण इयत्ता 7वीचं चॅप्टर नंबर 6 इंडायसेस शिकणार आहोत. या चॅप्टरचा हा दुसरा व्हिडिओ प्रॅक्टिस सेट 27. यानंतर आपण स्क्वेअर अँड क्यूब हे शिकणार आहोत. स्क्वेअर म्हणजे वर्ग आणि क्यूब म्हणजे घन. या ठिकाणी 3 स्क्वेअर म्हणजेच काय 3 × 3 त्याला वाचायचं कसं 3 raised to 2 or 3 squared or the square of 3 अशा 3 पद्धतीने याला वाचता येतं. पुढे काय आहे क्यूब 5च्या डोक्यावर 3 दिसतोय का इथे याचा अर्थ काय 5 क्यूब मीन 5 × 5 × 5 याला रीड कसं केलं जाईल 5 raised to 3 or 5 क्यूब or 5 the cube of 5. ओके इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे रिमेंबर द सेकंड पॉवर ऑफ एनी नंबर इज द स्क्वेअर ऑफ दॅट नंबर. म्हणजेच काय कोणत्याही संख्येच्या डोक्यावर 2 असेल तर तो त्याचा काय असतो स्क्वेअर असतो म्हणजे वर्ग असतो. द थर्ड पॉवर ऑफ एनी नंबर इज द क्यूब ऑफ दॅट नंबर. डोक्यावर जर का 3 आहे म्हणजे ह्या 5च्या डोक्यावर 3 आहे त्याचा अर्थ काय लक्षात ठेवायचा 5 क्यूब. ओके आता पुढे पहा आपल्याला शिकायचं आहे मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. मग बघा इथे एक्झाम्पल दिलेलं आहे काय दिलेलं एक्झाम्पल आपल्याला तर 2 क्यूब × 5 क्यूब गुणाकार करायचा आहे कोणाचा बेस सेम आहे आणि इंडायसेसचं आपल्याला काय करायचं आता कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर बघा रेड कलरमध्ये दिसतंय का किती टाइम लिहावं लागेल आपल्याला 1 2 3 2 × 2 × 2 आणि 5 किती वेळा 5 टाइम. मग टोटल काउंट केल्यावर किती दिसतंय तुम्हाला ते 8. मग ते उत्तर कसं लिहायचं 2 to the power 3 plus 5 2 raised to 3 plus 5 आणि ते आन्सर येईल 2 raised to 8. सिंपल काय लक्षात ठेवायचं बेस सेम असेल तर इंडायसेसची बेरीज करायची आणि याच्यावरून आपण एक रूल बनवूया. इफ ए इज अ rational number and m and n are positive integer then a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. आता फिलिंग द ब्लँकसाठी येऊ शकतं किंवा मॅच द पेअरसाठी पण येऊ शकतं. ओके एका बाजूला हे दिलं असेल आणि दुसऱ्या बाजूला हे दिलं असेल मॅच करता यायला पाहिजे. ओके पुढचं बघा आता प्रॅक्टिस सेट याच्यावर जे दिलेलं आहे 27 ते आपण सोडवणार आहे. चॅप्टरचं नाव काय आहे आपलं इंडायसेस. इंडायसेस म्हणजे घातांक. त्यातला पहिला प्रश्न आहे सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय मीन व्हॉट डोंट कॅल्क्युलेट द व्हॅल्यू. व्हॅल्यू काय कॅल्क्युलेट करायची नाही फक्त काय चेक करायचं बेस सेम आहे का 7 7 ओके मल्टिप्लिकेशन आहे का ओके तर काय करायची दोघांची बेरीज करायची. हा जो इंडेक्स आहे आणि हा इंडेक्स दोघांची बेरीज करावी लागेल. बघा सगळ्यात अगोदर आपण मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये मांडू. हे 4 आणि हे 2 1 2 3 4 5 6 7 raised to 4 plus 2 आणि दोघांची बेरीज झाली 7 raised to 6. ऑब्झर्वेशन करून सांगा काय केलेलं आहे किती स्टेप्स केल्या 1 2 3. मराठीत सांगतो जर बेस सारखा असेल तर घातांकांची इंडेक्सची काय करायची बेरीज करायची. दुसरा प्रॉब्लेम या ठिकाणी बेस किती आहे -11 आणि इंडेक्स 5 -11 आणि त्याचा स्क्वेअर. मग ॲडिशन अशी मांडता येईल जर मल्टिप्लिकेशन फॉर्म मांडायची इथं आवश्यकता नाही. इथं मल्टिप्लिकेशन फॉर्म मांडलाच पाहिजे असं नाही. ओके बेस मात्र चेंज करायचा नाही बेस तसंच ठेवायचा आणि इंडायसेसची बेरीज करायची. मग बेरीज झाली 7. इथे स्टेप्स किती झाल्या 1 and 2. आपण पुढचा प्रॉब्लेम बघूया. ओके प्रॉब्लेम काय आपल्याकडे बेस आहे 6/7 raised to 3 दॅट मीन 6/3 क्यूब इंटू 6/7 5. ऑब्झर्व करा इंडायसेसची बेरीज 8 येते. पुढचा प्रॉब्लेम इंडायसेसची डायरेक्ट अशी बेरीज मांडली तरी पण चालेल. पुढचा प्रॉब्लेम a raised to 16 इंटू a raised to 7 a raised to 16 plus 7 आणि या ठिकाणी आपला आन्सर आला आहे a raised to 23. वाटतंय ना सोपं व्हेरी गुड. तर कमेंट करून सांगा यानंतरचा जो प्रॉब्लेम आहे यामध्ये जो बेस आहे
6 नंबरच्या प्रॉब्लेमला जो बेस आहे तो तुम्हाला कमेंट करून सांगायचा आहे. ओके. हा इंडायसेस 3 आणि 7 यांची बेस झाली 10. ओके.